नमस्कार तरुण मंडळीनो, कसं आहे? बरं आहे ना? का निवांत बसलेत? बिझनेस करण्याची तयारी नाही? बिझनेस काय करावा? पैसे नाहीत. गुंतवणूक कशी करावी? पैसे नाहीत. मग करायचं काय? आता 22 वर्ष झाले, परत 25 वर्ष होईल, लग्न होईल. लग्न झाल्यानंतर आपण आपल्याच आई वडील यांच्याच भरोश्यावर बसणार आहोत. पत्नी सुद्धा यांच्याच भरोश्यावर बसणार आहे. मुलं सुद्धा यांच्याच भरोश्यावर बसणार आहे. आपल्याला काहीही करायची तयारी नाही, कारण सांगवायचं आणि घरीच बसायचं. परंतु आपली जर इच्छा असेल तर मग मी तुम्हाला सोपं असं काम सांगणार आहे, बिझनेस सांगणार आहे. त्याच्यातून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची गरज नाही. सोप्या पद्धतीने सांगतो. छोटा व्हिडिओ आहे पण महत्वाचा आहे. जर करण्याची इच्छा असेल आणि काही जर करायचं असेल तर मग नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा पांढरं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका. आणि बटन दिसेल थंबचं, त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा. मंडळी, बरेच लोक म्हणतात आमच्याकडे पैसा नाही, व्यवसाय कसा करावा, बिझनेस कसा करावा. आणि मराठी माणूस कारण शोधत आहे. अधिक सुद्धा कारण शोधायला तो हुशार आहे. त्याच्याकडे कारण शोधण्यासाठी खूप काही टाइम आहे. काहीतरी सांगायचं आणि आम्ही काम करत नाही किंवा आमच्याकडे नोकरी नाही, आमच्याकडे व्यवसायासाठी पैसे नाहीत, व्यवसाय केला तर तो डुबतो, पैसे नसल्या कारणाने तो व्यवसाय चालत नाही, उधारीतच नेल्या जाते. असे बरेच काही कारण सांगल्या जातात. परंतु आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल तर मग हा व्यवसाय करा. जे काही आता सध्या जिओचं सिम आहे, आयडियाचं सिम आहे, वोडाफोनचं सिम आहे, एअरटेलचं सिम आहे, याची प्राईम सिम घ्या. म्हणजे काय करा, एखादा रिटेलर असेल त्या ठिकाणी त्या रिटेलकडे जा. रिटेलकडे तुमचा पॅन कार्ड, तुमचा आधार कार्ड, अशा पद्धतीने तुमचे डॉक्युमेंट द्या. यामध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला गुंतवणूक करायची गरज नाही. फुकटचे सिम घ्यायचे, परंतु या फुकटच्या सिम मधून पैसे कमवता येतात. कसे ते सांगतो. आता हे रिटेलरची आयडी घेतल्यानंतर मार्केटमध्ये जा. जे काही आपलं आजूबाजूचं गाव असेल, सकाळी उठा, 7 वाजता जरा झोपीत राहू नका. व्यवसाय करायचा. लग्न होणार नाही. लग्न जर करायचं असेल तर मग पैसे लागतात. पैसे जर कमवायचे असतील तर मग मुलगी म्हणते काय पैसे कमवतात, किती पैसे कमवता, तरच मुलगी भेटते. नाही तर भाऊ, पैसे कोणी कमवल्याशिवाय पैसे मुलगी भेटत नाही. त्यासाठी पैसे कमवायचे असतील ते ध्यानात घ्या. डोकं चालवा. बाजूला सकाळी उठा 7ला गेल्यानंतर बाजूच्या आजूबाजूच्या आपल्या गावामध्ये जा. मोटरसायकल असेल, 3 असेल तर एखाद्या मित्राची घेऊन जा. कारण तर कारण भरपूर असतात आपल्याकडे. आमच्याकडे गाडी नाही, पेट्रोल नाही, अशी कारण सांगल्या जातात. म्हणून सांगतो, बाजूच्या गावाला सकाळी उठा, 7 वाजता जा. त्या ठिकाणी आपलं दुकान मांडा. दुकान काही लगे मोठं नाही मांडायचं. 2-4 सिम आहेत तेच घ्यायचे, बसायचं. त्या ठिकाणी स्पोर्ट करायचे. सिम स्पोर्ट एक जर सिम केलं तर एका स्पोर्टचे 100 रुपये मिळतात. लक्षात घ्या. एका गावात जर 5 सिम विकल्या गेले तर मग 500 रुपये आले. हे गाव उचलल्यानंतर, हे झाल्यानंतर लगेच दुसऱ्या गावात जा, पुन्हा 500 रुपये कमा, 1000 रुपये झाले. कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची गरज नाही. परत तिसरा गाव घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, लय मरमर नका करू. संध्याकाळच्या टायमाला जा, 6 वाजता जा. 6 वाजता गेल्यानंतर पुन्हा तिसरं गाव घ्या, परत 500 कमवा. आणि हे गाव झाल्यानंतर त्याच गावाचं हनुमान मंदिर घ्या. त्या ठिकाणी भरपूर काही लोक असतात. आपल्यासारखे टवळक्या करणारे खूप काही पोर आहेत. सिम बदलण्यासाठी खूप काही लोक तयार आहेत. मग काय करा, परत तिथं आपली दुकान लावा आणि जरा बोलायला शिका. लाजून नाही चालत भाऊ. कोणी काही रुपये आणून देत नाही, कोणी काही जगवत नाही. त्यासाठी स्वतः मेहनत घ्यावं लागते. म्हणून हनुमान मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी परत आपल्या तोंडातून जरा वाचा काढा. वाचा नसेल तर ते माईक बोलतं, माईक भेटते आपल्याला, अनाउन्समेंट करायचा, ते घ्या. आईस कांड्यावाले, कुल्फ्यावाले विकायलेत ना, रसवांतीवाले, आवाज करून तोसा विका. त्या ठिकाणी म्हणा आमच्याकडे फुकट सिम भेटेल, स्पोर्ट करून भेटेल. स्पोर्ट तुम्हाला पैसे लागत नाही. तुमचे जे काही पैसे असतील ते वापस येतात. परत तुम्हाला 100 रुपये कंपनी देते. असे जर दिवसाला 3 गावं केले तर मग आपल्याला 1000 रुपये मिळतात. 1000, 500, 500, 1000. परत दुसरे गाव केले पुन्हा 1000, 2000 रुपये मिळतात भाऊ. कोणत्याही प्रकारची मेहनत करायची गरज नाही, इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. पॅन कार्ड आणि आधार कार्ड, आयडी तयार झाल्यानंतर तुम्हाला हा व्यवसाय करता येते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची गरज नाही. अशाच टिप्स घेण्याकरता आणि मराठी माणसानं जरा मर्ग सोडा,
जरा आळस सोडा, मायबापाच्या भरोश्यावर किती दिवस जगू नका. व्यवसाय करायला शिका, त्याशिवाय पर्याय नाही. पोरी तर भेटणारच नाही, परंतु जमिनी पण राहिल्या नाही. 1.5 एकर जमीन झाल्या आणि त्याच्या सोयाबीनचे तुमच्या काय कापसाचे भाव आहेत ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यासाठी जरा मराठी माणसाने व्यवसायात घुसा. कारण शोधल्यापेक्षा कारणावर मात करता आली पाहिजेत, व्यवसाय करता आला पाहिजे. शिका जरा. इतर बिहारचे लोक या महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करत आहेत, आपल्याला तर निश्चितच करता येते. जरा भानावर या आणि व्यवसाय करा. शिव विका, पैसे कमवा. जय शिवराय.